आताच मंचावर यावं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बाबू पाटील जैत यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करावं। प्रमुख पाहुणे सन्माननीय पवन भाऊ जयस्वाल यांनी सुद्धा मंचावर यावं। मिला कि रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला, मुझको ये सम्मान भी तेरे संविधान से मिला, और औरों को जो मिला होगा उनके मुकद्दर से मिला होगा, मुझको तो ये मुकद्दर भी तेरे संविधान से मिला, तेरे संविधान से मिला। यानंतरचं पुढलं सूत्रसंचालन सन्माननीय अशोक भाऊ फुलझेले। धन्यवाद। समन्वय विचार संस्था नेरच्या वतीने या ठिकाणी 3 दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या धम्म परिषदेला 3 दिवसामध्ये अनेक विचारवंत या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त केलेले आहेत, धम्मदेशना झालेले आहेत आणि आजचा हा समारोपीय कार्यक्रम आहे। या समारोपीय कार्यक्रमासाठी या ठिकाणी माननीय नेर नगर परिषदेचे सन्माननीय माजी नगराध्यक्ष पवनभाऊ जयस्वाल या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सन्माननीय सहकार नेते माननीय भाऊ पाटील जैत साहेब या ठिकाणी हजर झालेले आहेत। त्या ठिकाणी सन्माननीय विनायकरावजी भोयर माजी सभापती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। बासितभाई खान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर या मुख्य कार्यक्रमाचे मुख्य संयोजक सन्माननीय मोहनरावजी भोयर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या ऑर्केस्ट्राचे प्रमुख सूत्रधार वैभव कुणी हे सुद्धा या ठिकाणी हजर झालेले आहेत। पंडितरावजी रामटेके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी प्रास्ताविक करण्यासाठी प्राध्यापक अमोल घरडे या ठिकाणी उपस्थित। यानंतर बासित खान यांचं सुद्धा मोहनरावजी भोयर स्वागत करतील। त्यानंतर विनायकरावजी भोयर यांचं सुद्धा स्वागत करतील। त्यानंतर वैभव भाऊ यांचं सुद्धा स्वागत करतील। तसेच पंडितरावजी रामटेके आणि प्राध्यापक अमोलजी घरडे यांचं सुद्धा स्वागत करतील। आपल्याला कार्यक्रम ऐकायचा आहे त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम थोडा आटोपता घेतो आहोत। यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक माननीय प्राध्यापक घरडे साहेबांना अशी विनंती करतो की ने प्रास्ताविक करावं। समन्वय विचार मंच संस्था नेरच्या वतीने राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि नामांतर वर्धापन दिनाच्या अतुलनीय अशा सोहळ्याच्या अनुषंगाने 14वी धम्म परिषद नेर येथे आयोजित करण्यात आलेली आहे। या समारोपीय सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री मारुतरावजी जैत पाटील, मध्यवर्ती सहकारी बँक संचालक, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आपणा सर्वांचे परिचित सन्माननीय पवन भाऊ जयस्वाल, माजी नगराध्यक्ष नेर नगर परिषद। या संपूर्ण सोहळ्याचे या धम्म परिषदेचे आयोजक सन्माननीय मोहनरावजी भोयर, तसेच या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांचा आज हा गीत गायनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे ते आमचे सन्माननीय बंधू वैभवजी खुले, मंचावर उपस्थित बासित खान सर, भोयर साहेब व सन्माननीय रामटेके साहेब, माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, बंधू, नागरिकांनो, उपासक उपासिकांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशा जबाबदारीकडे आपण या धम्म परिषदेच्या माध्यमातून जातोय।
या धम्म परिषदेचा उद्देश हा तुम्हा आम्हाला धम्म सद्धम्म या दिशेने नेण्यासाठी गेल्या 14 वर्षापासून अविरतपणे कार्य करणाऱ्या मुख्य आयोजकाचं या ठिकाणी करावं तेवढं कौतुक या प्रास्ताविकेच्या माध्यमातून कमी होईल. कारण आजच्या स्थितीमध्ये, आजच्या परिस्थितीमध्ये साधारणतः युवकांना, तरुणांना, युवतींना सोबतच समाज घटकातील प्रत्येकांना सद्धम्म धम्म याची जाणीव करून देण्याच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण अशी धम्म परिषद या पंचक्रोशीमध्ये घेण्याचं काम अविरतपणे सुरू आहे. आणि त्यांची ही तळमळ समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या धम्म चळवळीकडे ह्या गोष्टी निश्चितपणाने होईल यासाठीच या धम्म परिषदेला आपणाला अधिकाधिक बळकट करण्यासाठी सहभाग नोंदवणे, त्यासाठी अधिक प्रयत्न करणे व त्यांच्या या कार्याला आपण सुद्धा हातभार लावणे अतिशय गरजेचं आहे. या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुनश्च एकदा आपल्या या अविरत चालणाऱ्या कार्याला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. अमोलजी घरडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये सांगितले की 14 वर्षापासून या ठिकाणी ही अविरत धम्म परिषद सुरू आहे. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रबोधन आणि या ठिकाणी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी विचार प्रबोधन या ठिकाणी होत असते. आणि म्हणून यानंतर मी या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक सन्माननीय मोहनरावजी भोयर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. राष्ट्रीय 14वी आपली धम्म परिषद नेर या शहरामध्ये गेल्या 14 वर्षापासून आपण साजरी करत आहोत. आणि हे साजरी करत असताना आपल्याला प्रामुख्याने जे सहकार्य जे लाभते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ पाटील जी, आपल्या नेर नगरीचे माजी नगराध्यक्ष पवन भाऊ जयस्वाल, या ठिकाणी माझे सहकारी बासित खा पठाण, माझे वडील बंधू माजी सभापती विनायकराव भोयर, या ठिकाणी प्राध्यापक अमोल घरडे, पंडितराव रामटेके आणि ज्यांचा आपण आज या ठिकाणी कार्यक्रम ऐकत आहोत असे ते वैभवजी खुने, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी मला एवढंच आपणास सांगायचं आहे की गेल्या 14 वर्षे आपण या ठिकाणी धम्म परिषद करत असताना कुठलीही अनुचित प्रकार किंवा कुठलीही अशी साधी घटना या ठिकाणी घडलेली नाही आहे. हे कशामुळं? आपण जे बाबासाहेबांचे विचार, तथागताचे विचार जे घेऊन या ठिकाणी येतो आपण, त्यामुळे इथं कुठलाच प्रकार घडत नाही. आपल्याला आतापर्यंत पोलीसची सुद्धा आवश्यकता वाटलेली नाही आहे. आणि ही अशाच परंपरा आपली चालू राहो, आपण सगळ्यांनी शांतता राखावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि हे विनंती करत असताना भरभरून आपल्याला आनंद घ्यायचा आहे. ज्यांचे आज आपल्याला पहिल्यांदाच ते आपल्या विदर्भातने त्यांचा कार्यक्रम होत आहे खुने साहेबाचा, जर तुम्हाला जर आवडला तर पुढल्या वर्षी मी आत्ताच आपण त्यांची तारीख फिट करून घेऊया. दुसरी सांगायची गोष्ट, तुम्हाला माहित आहे धम्म परिषदेचा शेवटला दिवस असल्यामुळे आपण तिथं त्रिशरण पंचशील घेतल्याशिवाय कोणीही घराकडे जाऊ नये अशी सर्व आमच्या समन्वय समितीची विनंती आपणास आहे. आणि हे विनंती करत असताना पुढील वर्षातनी परत आपल्याला धम्म परिषदेला समोर जायचं आहे. या ठिकाणी काही लोकांना माहीत नसेल, या जागेवरती
आपल्याला 1 कोटी मिळालेले आहे. या कोटीचं ड्रॅगन पॅलेस जे नागपूरचं आहे त्या पद्धतीचं विहार या ठिकाणी होणार आहे. यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. तुम्हाला माहित आहे पवनजयस्वाल हे 2 पंचवार्षिक, मला वाटतं 3 पंचवार्षिक आपले अध्यक्ष होते आणि मी 2 पंचवार्षिक उपाध्यक्ष होतो. म्हणून नेरची जोडी आहे आमची फेमस. ते कशी आहे? नेर के है दो ही लाल, नेर के है दो ही लाल, एक है पवन लाल और एक है मोहन लाल. जय भीम, जय भारत. तर असो, यानंतर या नेर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय पवनभाऊ जयस्वाल यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या, आपलं मनोगत व्यक्त करा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महामानवांना अभिवादन करतो. राजमाता माझी जाऊ सावित्रीबाई फुले यांना सुद्धा मी अभिवादन करतो. 14व्या राष्ट्रीय धम्म परिषदेनिमित्त आज समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे मार्गदर्शक सन्माननीय भाऊ पाटील जैत या ठिकाणी उपस्थित, या धम्म परिषदेचे मुख्य संयोजक सन्माननीय मोहनभाऊ भोयर, मंचकावर उपस्थित सर्व सन्माननीय विनायकरावजी भोयर, भाषितभाई या ठिकाणी उपस्थित भाऊ घरडे आणि पंडित भाऊ, या कार्यक्रमात ज्यांचा आपण मधुर आवाजामधून गीतं ऐकत आहोत असे आमचे वैभवजी खुने, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे अशोक भाऊ फुललेले, या ठिकाणी या कार्यक्रमाचा आनंद घेण्याकरिता आलेले सर्व माझे वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र आणि बहुसंख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी. बघा, दिनांक 13 आणि 14 जानेवारी 2025ला विद्यार्थ्यांकरिता हा मंच उपलब्ध करून दिला होता. शालेय नाट्य नृत्य आविष्कार सादर करायचे होते. देशाचे भविष्य जे आहे त्यांना या ठिकाणी संधी मिळावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी तर 3 बक्षीस आणि 1 प्रोत्साहनपर बक्षीस ठेवण्यात आले होते. मी दिनेश भाऊ तलवार यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर यावं. तर समूह नृत्य स्पर्धा होती, ही एकल नृत्य स्पर्धा होती. समूह कोण असेल गेस करा? राष्ट्रीय सहकार विद्यालय मोजर, तृतीय क्रमांक राष्ट्रीय सहकार विद्यालय मोजर. जोरदार टाळ्यांच्या कडकडाटासह विद्यार्थी हजर असेल तर त्यांनी सोबत मुख्याध्यापक गुजर सर यांनी या ठिकाणी यावं आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक घेऊन जावं. राष्ट्रीय सहकार विद्यालय मोजर नृत्य स्पर्धेमध्ये त्यांनी नंतर घेऊन जावं. त्यानंतर तृतीय क्रमांक सुंदर असा डान्स झाला होता, सर्वांनी बघितलंय. हौसाबाई आठवले आश्रमशाळा चिकनी डोनगा यांचा तृतीय क्रमांक मिळालेला आहे. जोरदार टाळ्यांसह सर्वांचं अभिनंदन. ऐका, हौसाबाई आठवले आश्रमशाळा चिकनीचे कोणी विद्यार्थी किंवा सर असेल तर त्यांनी या ठिकाणी यावं. बक्षीस रक्कम 3000, तृतीय क्रमांकाला 2000 होती आणि तृतीय क्रमांकाला 2000. शाळेचे जर कोणी सर असेल तर त्यांनी यावं आणि प्रमाणपत्र आणि बक्षीस घेऊन जावं. आणि ज्या नंबरची आपण आतुरतेने वाट बघतोय ते अतिशय गाजलेलं, वंशमोर झालेलं सुंदर असं नृत्य रामदास आठवले माध्यमिक विद्यालय नेर. एक गीताचे बोल लय बळ आलं माझ्या दुबड्या पोरात, सुंदर असं सादरीकरण होतं. 5001 रुपयाचं पारितोषिक, त्यापैकी जर कोणी असेल इथे तर त्यांनी घेऊन जावं. रामदास आठवले माध्यमिक विद्यालय नेर परसोबंद. त्यांचे हेडमास्टर सन्माननीय विलास कांबळे सर यांनी ते सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते स्वीकृत करावं. ही समूह नृत्य स्पर्धा होती, पण एका चिमुकलीने अतिशय दमदार असं परफॉर्मन्स दिला. 2 तिथून आलेले पल्लवी डांगे, ही
तिने अतिशय सुंदर असा परफॉर्मन्स दिला, ज्या गाण्यावर टाळ्यांची आणि अक्षरशः बक्षिसांची खैरात झाली. तर तिचा या ठिकाणी प्रोत्साहनपर म्हणून, जे बक्षिसामध्ये नव्हते पण ते प्रोत्साहनपर बक्षीस 1001 रुपये तिने घेऊन जावं. प्रोत्साहनपर बक्षीस एकल नृत्याला पल्लवी डांगे दोनत. जोरदार टाळ्यांचा या चिमुकलीचा आनंद वाढवावा. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स. सर्वांना थक्क करणार, तिचे एनर्जीचे कमाल, एवढा सुंदर असा परफॉर्मन्स या चिमुकलीने केलाय. सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते सन्मान्य बाबू पाटील जैत, सन्मान्य पवन भाऊ जयस्वाल, सन्मान्य भाषित पठाण, सन्मान्य भोयर साहेब, सन्माननीय सर्व सन्मान्य मंडळींच्या हस्ते या चिमुकलीचा सत्कार करावा. तसेच सर्व आयोजन समितीचे सदस्य यांनी सुद्धा या ठिकाणी यावं. संपूर्ण आयोजन समिती. वन स्मॉल पब्लिक मधून होत आहेत. गाणं अवेलेबल असेल तर आनंद द्यावा. नाही करावं, ठीक आहे, काही हरकत नाही. हा, त्यानंतर आपल्याला एक आणखी सत्कार घ्यायचा आहे. नेरची आमची भगिनी खुशबू अरविंद मिसळे, ज्यांनी अतिशय सुंदर या ठिकाणी रमाई साकारली होती. तसेच समर्थ ग्रुप मित्र परिवार नेरचे संस्थापक प्रशांत सुदामराव वागटकर यांच्यातर्फे धम्म परिषदेला एक गिफ्ट देऊ इच्छितात. प्रशांत सुदामराव वागटकर, समर्थ ग्रुप मित्र मंडळ नेर. खूप सुंदर असं नियोजन, आयोजन, प्रयोजन, संयोजन आहे. त्यानिमित्त त्यांच्याकडून एक गिफ्ट आलेलं आहे, ते धम्म परिषदेला देऊ इच्छितात. असेल इथे तर त्यांनी येऊन ते द्यावं. गिफ्ट आलेलं आहे तर ते सन्माननीय मोहनराव भोयर, डॉक्टर प्रशिक भोयर, भाऊ भोयर यांना देऊ इच्छितात. बहुजन के विधाता, बहुजन के विधाता, हम सबके मुक्तिदाता, वंचितों की ढाल, ज्ञान के मिसाल, नारी उद्धारक, समाज सुधारक, इतिहास के ज्ञानी, किताबों के साथी, निडर, निर्भीड, धैर्यवान, उच्च कोटि के विद्वान, सिंबल ऑफ नॉलेज, सिंबल ऑफ नॉलेज, लीडर ऑफ गोलमेज, अर्थशास्त्र के ज्ञाता, महान शिल्पकार, मनुस्मृति के नासक, बुद्ध के उपासक, जातीयता के बैरी, इंसानियत के पहरी, वर्तमान और भविष्य की आवाज, विश्व के सरताज, कानून के बादशाह, संविधान के निर्माता, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर को पूरा एकदम नमन करता हूँ. और मैं भरत कुमार दंदे आप सबकी महान कारुणिक भगवान गौतम बुद्ध ज्यांनी शिवाजी राजांना घडवलं, अशा राजमाता जिजाऊ छत्रपती श्री शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. आजच्या या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित असलेले नेर नगर परिषदचे, नेरचे लोकप्रिय नेते आदरणीय पवनभाऊ जयस्वाल, सुप्रसिद्ध गायक वैभवजी खुने साहेब, जे गेल्या 14 वर्षापासून या धम्म परिषदेचं आयोजन करत आहे, असे आमचे मित्र मोहनराव भोयर, विनायकराव भोयर, अमोलजी घरडे, पंडित रामटेके, आणि ज्यांनी फार व्यवस्थित असं सूत्रसंचालन केलं असे अशोकराव फुलेले, आणि सर्व आपल्या परिसरातून आलेले सर्व बुद्ध धर्माच्या विचारावर विश्वास असणारी सर्व मंडळी. सुरुवातीलाच आपले अमोल घरडे बोलले की हा जो कार्यक्रम आहे हा समारोपाचा कार्यक्रम आहे. गेल्या 3 दिवसामध्ये इथं जे धम्मावर जे विचार मंथन झालं त्याच्यासाठी थोडंसं एक दृष्टिक्षेप, सिंहावलोकन करून 3 दिवसामध्ये काय घडलं हे पाहण्याचा आजचा दिवस आहे. बंधूंनो, मला अभिमान आहे की गेल्या 14 वर्षापासून हे आयोजन आहे ते मोहनराव भोयर करत आहे, आणि ते आमच्या चिखली डोंगा या गावामध्ये ते नागरिक आहे, आणि आम्हाला त्यांच्याबद्दल म्हणजे नेर तालुक्यातच नाही, आज विदर्भामध्ये सुद्धा एक नेते म्हणून ते आहेत. तर अशा याच्यामध्ये त्यांनी जे ह्या धर्माच्या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेऊन हे जे घडवत आहेत त्याचं खरोखर मी आज अभिनंदन करतो. त्यांच्या शाळेचं काम मी पाहिलेलं आहे. प्रत्येक बारीक गोष्टीमध्ये लक्ष देऊन सातत्यानं
शाळा बरोबर आहे नाही आहे, शिक्षणाची पद्धती, शिक्षणाची लेवल याच्याकडे ते सतत लक्ष देतात. तर पुन्हा म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मला धम्म या विषयावर बोलण्यासारखं फक्त मला एकच सांगायचं आहे की आज आपण BA, MBBS, डॉक्टर, मोठमोठे शास्त्रज्ञ पाहतो, परंतु हे सर्व जे शिक्षण घेतात तर यांना पहिला वर्ग पास होणे धर्म असा नाही की ज्याच्यामध्ये पंचशील नाही. तेव्हा पंचशिलाचं पालन जो स्वतः करत असेल तर भगवान बुद्धांना लोकांनी विचारलं की या जगात देव आहे की नाही, तर ते काही जास्त बोलले नाही. त्यांनी फक्त स्मित केलं आणि शांत राहिले. कारण की माझं मत असं आहे की जो पंचशिलाचं आचरण करत असेल तो माणूस हा खरोखरच एक देव स्वरूपाचा आहे. तर आपण थांबतो. Wait,